कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. आपण आहोत मोहगनी या शेतीच्या बागेमध्ये आणि मोहगनी या शेतीच्या बाबतीत किंवा मोहगनी लागवडीच्या बाबतीत खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे आपल्याला फोन असतात, सतत फोन असतात, पण आपण त्यांना फारसं काही उत्तर देऊ नाही शकत, कारण आपल्याला त्यातलं काहीच माहीत नाही आहे. कारण आपलं काम आहे शेतकऱ्यांनी काय पिकवलं, कुठं फायदा झाला, कुठं नुकसान झालं हे शेतकऱ्यांपर्यंत टाकण्याचा आपलं महत्त्वाचं मुद्दा तो आहे. तर आज आपण या बागेमध्ये आलो आहे आणि इथं हे बागायतदार आहेत. भाऊ रामराम. आपलं पूर्ण नाव? जगन्नाथ. आता ही ज्यावेळेस तुम्ही बाग लागवड केली तर त्याला साधारणतः किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले याला. 5 वर्ष. सुरुवातीला ज्यावेळेस कंपनीने पहिलं आश्वासन तुम्हाला या बागेच्या बाबतीमध्ये कोणतं दिलं होतं? आम्हाला त्यांनी सांगितलं होतं का हे जे अनुदान मिळेल, हां आम्हाला अनुदान मिळालं नाही. हां त्याच्यानंतर कार्बन क्रेडिट मिळेल, हां कार्बन क्रेडिट मिळालं नाही. हां आता नंतर विक्रीचा जे प्रश्न आहे, हां विक्रीचं नंतर आता कंपनी आमच्या सोबत कुठलाच फॉलोअप नाही कंपनीचं. कॉन्टॅक्ट झालंय नाही. कार्बन क्रेडिट झालं आणि ते काय दुसरं पहिलं काय मिळणार होतं? अनुदान मिळणार होतं, ते नाही मिळालं. कार्बन क्रेडिट मिळालं नाही. त्याच्यावर एक त्याला काहीतरी चिकू सारखं एक फळ येणार होतं, नाही फळ आलंच नाही, आणखी आलंच नाही. पण हे फळ येतं का याला नेमकं की काय फसवगिरी झाली? आता कंपनीने सांगितलं, आम्ही समक्ष डोळ्यानं बघितलं नाही. हां बरं, या शेतीमध्ये आता तुम्ही किती झाडं लावलेली आहे? आमच्याकडं पूर्ण 800 झाडे. 800 झाडं. मग 800 झाडापैकी तुम्हाला आजपर्यंत झालेला फायदा काय? नाही, काहीच नाही फायदा काहीच नाही. काहीच नाही झाला, फक्त बाग लावून ठेवली बाग लावून ठेवली आणि शेतीमध्ये या झाडाखाली पीक वगैरे काही येत नाही. कुठलंच पीक. बरं, आता याची लागवड करत असताना तुम्हाला प्रामुख्याने जो खर्च झाला होता तो किती झाला होता? आमचं जे आम्ही पणारी रोपं घेतली हां तर याचे रोपाचे आम्हाला त्यावेळेस 35,000 रुपये लागले होते 400 झाडाची. 400 झाडाचे 35,000. तुम्ही 800 झाडं लावलेले ना? 800 तर आम्ही 70,000 रुपयाचे झाडं घेतली. 70,000 रुपयाची तुम्ही फक्त झाडं लावले. आता ह्या 70,000 घालून एवढे झाडं लावले, यासाठी शेती किती गुंतवली होती? 2 एकर. 2 एकर शेती गुंतवलेली आहे. आता 2 एकर शेतीमध्ये जर तुम्ही इतर पिकं जर घेतली असती तर कशा पद्धतीने फायदा झाला असता? वार्षिक नाही म्हणलं तरी बी एकरी जवळपास 1-1.5 लाख रुपये आम्हाला उत्पन्न मिळालं असतं. हां आता आमचं एकरी आता आमचं 2 एकर गुंतल्यामुळं वर्षाला 2-3 लाख रुपये नुकसान आहे. नुकसान झालेलं आहे. आणि मग आता 5 वर्ष झाले कंपनीचा फॉलोअपच नाही आमच्यासोबत कुठलाच फॉलोअप नाही. बरं, आता ते सुरुवातीला सांगायचे की तुमच्या बागेमध्ये आम्ही ड्रोनने फोटो काढू, मग असं करू, मग तर हे काय प्रकार होता? काय ते काही काल त्याने सांगितलं, आश्वासन दिलं खूप, हां. पण कंपनी आमच्यासोबत कुठलंच काही कॉन्टॅक्ट नाही. बरोबर. तर आता ज्या शेतकऱ्यांना मोहगनी लागवड करायची आहे, बघा मुद्दा असा आहे, मला खूप सारे शेतकरी फोन करतात आणि मला विचारतात की बाबा आम्हाला मोहगनी लागवड करायची, आमची माळावर जमीन आहे, काळीची जमीन आहे, वगैरे वगैरे वगैरे, है ना? तर त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना एकच सांगाल का बाबा सगळी माहिती घ्या हं, आणि कंपनीचं असं लेखी कुठलं तरी आश्वासन घ्या हं. आणि त्याच्यानंतरच लागवड करा, अन्यथा लागवड करू नका. कारण तुमच्या शेतीला मस्तपैकी म्हणजे ह्या झाडाचा डायरेक्ट ताबाच होऊन जातो, काढता येत नाही हो. आणि काहीच करता येत नाही. जाता जाता शेतीविषयी आता जे नवतरुण पोट्टे येतं पोरं, जे आज कामाच्या शोधाशोधीमध्ये इकडे तिकडे पळतात आणि त्यांच्याकडे 2-4-5 एकर शेती आहे, तर त्यांनी काय करावं, काय संदेश द्याल शेवटी जातात? आता माझं तर एकच मत आहे का त्यांनी जे कुक्कुटपालन आहे, कुक्कुटपालनात सगळं वळावं. डायरेक्ट तुम्ही आपले कुक्कुटपालन, बकरीपालन या 2च विषयाला हात घातला. मला माझा पण विषय ते चालू आहे का मला कुक्कुटपालन करण्याचं माझी इच्छा आहे. हां तर मी ते विचारात आहे, हां. करणार आहेच. हां, तर नवीन तरुणांनी इकडे तिकडे न भटकता उद्योगाकडे वळलं पाहिजे आणि स्मार्ट मेहनत केली पाहिजे, है ना? केली पाहिजे. चला, तर मंडळी कसा वाटतो भैयांनी दिलेल्या या माहितीचा व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई